तर नमस्कार मित्रांनो, आता मिळणार प्रत्येक स्त्रीला 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कुठले डॉक्युमेंट जमा करावं लागेल आणि कुठं जमा करायचे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघणं पडेल तर आपल्याला समजणार आहे म्हणजे आपल्याला काय करणं पडेल की जे डॉक्युमेंट आपल्याला फिल करायचे, डॉक्युमेंट भरायचे, कुठं भरायचे आणि डॉक्युमेंट काय द्यायचे, तेव्हाच आपल्याला जे वर्षाला 3 सिलेंडर मिळणार आहे। आणि 3 सिलेंडर मिळणार ते ऑफकोर्स फ्री आपल्याला मिळणार आहे। आणि फ्री कसे घ्यायचे हे मिळणार आहे भारत सरकारच्या इकडून। आणि भारत सरकारच्या इकडून म्हणजे नरेंद्रजी मोदी आपल्याला आपल्या घरामध्ये स्त्री आहेत ज्यांना पहिले गॅस मिळाले आहेत त्यांना काय होणार आहे, आता जे गॅस सबसिडी पहिले सबसिडी मिळत होती आता वर्षाला 3 सबसिडी नाही मिळणार, आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहे। आणि आपल्याला काय करावं लागेल हे माहिती मी आपल्याला काय करणार आहे आपल्याला सांगणार आहोत। तर आपल्याला काय करणार, व्हिडिओ पूर्ण पाहायला पडेल तर आपल्याला जे मी माहिती सांगणार आहे ते तुम्हाला समजणार आहे। सर्वात पहिले आपल्याला काय करायचं की आपलं जे गॅस पासबुक होते, जे आपण पासबुक मिळतं आपल्याला जेव्हा आपण गॅसचं सिलेंडर भरून आणतो कुठून बी किंवा कुठल्या दुकानातून कुठल्या दुकानातून आणतो किंवा कुठल्याही व्यक्तीकडून आपण काय करतो गॅस सिलेंडर घेतो, तेव्हा आपण काय देतो त्याला एक बुक्स देतो म्हणजे एक पासबुक देतो। तर ते बुक्स काय करायचं आपल्याला एखाद्या सेतूवर न्यायचं किंवा जिथं आपल्याला गॅस मिळाला आहे तिथं न्यायचं आणि तिथं नेल्यावर आपल्याला काय करायचं तिथं केवायसी करायची। केवायसी म्हणजे ई-केवायसी म्हणतात, कुठे ई-केवायसी म्हणतात कुठे केवायसी म्हणतात। आपल्याला काय करायचं तिथं न्यायचं आणि केवायसी करायचं। डॉक्युमेंट काय न्यायचे सोबत, आपल्याला डॉक्युमेंट न्यायचं बँक पासबुक आणि बँक पासबुक न्यायचं आणि जे पासबुक आपल्याला मिळालेलं आहे ते न्यायचं आणि आधार कार्ड सोबत न्यायचं आणि मोबाईल नंबर सोबत न्यायचा। आणि तिथं गेल्यावर आपल्याला काय करायचं अपडेट करायचं। अपडेट केल्यानंतर काय होईल, आपल्या बँक पासबुकमध्ये जे पहिले पैसे येत होते अगर नाही आले तर जे मागचे पैसे राहिले आहेत ते आपल्या बँक पासबुकमध्ये येऊन जातील। समजा ते नाही आले तर आपल्याला काय करणं पडेल, आपल्याला वर्षाला प्रत्येक एका वर्षाला आपल्याला मिळणार 3 गॅस सिलेंडर फ्री ऑफकोर्स म्हणजे आपल्याला काय भारत सरकारच्याकडून जे बी योजना आहे ते आता भारत सरकार नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान बनले आहेत तर त्यांनी स्कीम अशा छोट्या मोठ्या स्कीम काढलेल्या आहेत। आणि ते सर्वात महत्त्वाची स्कीम म्हणजे प्रत्येक स्त्रीला मिळणार आहे वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री। आणि ही योजना कोणाला लागू होणार, प्रत्येक स्त्रीला ज्यांना फ्री गॅस मिळाले आहेत, म्हणजे जे फ्री गॅस म्हणजे आपल्याला माहिती आहे की फ्री गॅस कोणाला मिळाले 100 रुपयामध्ये, कोणाला 100 रुपयात मिळाले, कोणाला फ्री मिळाले, कोणाला 200 रुपयात मिळाले। म्हणजे काय ज्यांच्या गावामध्ये मिळाले त्यांच्याकडून पैसे घेतले गेले, ज्यांना मतलब तालुक्या ठिकाणी गॅस मिळालेले आहेत, जिल्ह्या ठिकाणी गॅस मिळाले आहेत त्यांना फ्री गॅस मिळाले आहे। ओनली आधार कार्डावर गॅस मिळाले, डॉक्युमेंटचे पैसे द्यावे लागले किंवा 100 रुपये 50 रुपये द्यावे लागले आणि गॅस मिळाले। त्याही स्त्रीला आता काय मिळणार आहे, फ्री ऑफकोर्स गॅस मिळणार आहे। ते कोणाकडून मिळणार, नरेंद्रजी मोदी यांनी स्कीम काढलेली आहे। स्कीम कोणासाठी, प्रत्येक स्त्रीसाठी ही स्कीम आहे आणि प्रत्येक स्त्री या स्कीमचा लाभ घेऊ शकते। लाभ घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, जे डॉक्युमेंट सांगितले मी तुम्हाला, जसे बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि जे आपल्याला पासबुक मिळते, जे गॅस आपण काय करतो गॅस जेव्हा भरून आणतो तेव्हा जे पासबुक देतो ते पासबुक तिथं काय करायचं त्यांच्यापाशी न्यायचं आहे आणि आपल्याला बस ई-केवायसी मतलब केवायसी करायची। केवायसी कंप्लीट केल्यानंतर आपल्याला काय होणार, आपल्या मोबाईलवर मेसेज येणार आहे, आपल्याला गॅस मिळणार आहे किंवा पैसे मिळणार आहे। कोणाला गॅस मिळणार नाही तर कोणाला वर्षाला काही महिन्याला 1500 रुपये पण येऊ शकतात असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। पण मला नाही वाटत 1500 रुपये येतील, पण आपल्याला वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री भेटणार आहे। मतलब एक गॅसची किंमत जर प्राइस जर पाहिली आता 900 ते 1000 रुपये आहे आणि आपल्याला 3 गॅस म्हणजे पाहू शकता 3000 रुपये वर्षाला आपल्याला फायदा होणार आहे। फायदा कसा होणार आहे तर आपण काय करू शकतो, आपल्याला ओनली काय करणं पडेल, केवायसी करणं पडेल। केवायसी केल्यानंतर आपल्याला गॅसचा जो लाभ आहे तो बी मिळणार आणि तुम्ही काय करू शकता ते गॅसचा लाभ आपल्या स्त्रियांना, आपल्या बहिणींना, आपल्या आईला काय करू शकता आपण केवायसी करून देऊ शकता। केवायसी केल्यानंतर आपल्याला गॅसची पूर्णपणे लाभ मिळेल। असे इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा। भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये। जय हिंद, वंदे मातरम।